इयत्ता 5वी विषय परिसराभ्यास भाग 1 पाठाचे नाव आहे अन्न घटक। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। यातील प्रश्न 1 काय करावे बरे। प्रश्न आहे शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत, त्यासाठी काय करावे। उत्तर आहे शरीराच्या वाढीसाठी आणि झीज भरून निघण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रथिने आहारात असावी लागतात। यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने जसे अंडी, मासे हे मांसाहारी लोकांसाठी प्रथिनांचे स्रोत, शाकाहारी लोकांसाठी वेगवेगळ्या डाळी, चणे, पनीर, सोयाबीन हे प्रथिनांचे स्रोत आहारात असले पाहिजेत। रोजच्या जेवणात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असावा, त्यामुळे प्रथिने व जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात। प्रश्न 2 जरा डोके चालवा। यातील प्रश्न आहे रोज दूध प्यायला का सांगतात। उत्तर दुधामध्ये जवळजवळ सर्वच अन्न घटक असतात। कर्बोदकांपैकी शर्करा, प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात। जीवनसत्वे ए, बी व डी असतात। दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते। दुधामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते। दुधाने शरीराची वाढ व विकास जलद होतो, म्हणून रोज दूध प्यायला सांगतात। प्रश्न 3 खालील प्रत्येक अन्न घटकाचे 2 स्रोत सांगा। 1 खनिजे। या अन्न घटकाचे स्रोत आहेत पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये। 2 प्रथिने। या अन्न घटकाचे स्रोत आहेत पनीर, अंडी, मासे। 3 पिष्टमय पदार्थ। स्रोत आहेत बटाटा, साबुदाणा, भात, पोळी। प्रश्न 4 रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। यातील प्रश्न अ टिंबटिंबामुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते। उत्तर आहे जीवनसत्वांमुळे। पुढील प्रश्न आ कॅल्शियममुळे आपली हाडे टिंबटिंब होतात। उत्तर मजबूत। पुढील प्रश्न ई गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात। उत्तर आहे शर्करा। पुढील प्रश्न ई सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला टिंबटिंब आहार म्हणतात। उत्तर संतुलित। प्रश्न 5 प्रश्नांची उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो। उत्तर पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचे शरीरात मंद ज्वलन होते। या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा उपयोग शरीराच्या विविध कामांसाठी होतो। शरीर गरम ठेवण्यासाठी देखील ही ऊर्जा उपयोगी असते। अशा रीतीने ही शर्करा शरीरासाठी इंधन पुरवते। प्रश्न आ तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते। उत्तर पिठामधील कोंडा, फळांच्या साली, पालेभाज्या, भाज्यांच्या शिरा व साली, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत। पुढील प्रश्न ई कर्बोदके कशाला म्हणतात। उत्तर आहे
शरीराला ऊर्जा देणारे पिष्ट, शर्करा व तंतुमय पदार्थ या तिन्हींना मिळून कर्बोदके असे म्हणतात. पुढील प्रश्न ई. कुपोषण कशाला म्हणतात? उत्तर: एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची कमतरता राहिली तर शरीराचे योग्य पोषण होत नाही, याला कुपोषण असे म्हणतात. पुढील प्रश्न 6. जोड्या जुळवा. या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत. अ गटातील प्रश्न 1. स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थाची जोडी. ब गटातील शब्दाला जोडूया तेल. ब गटातील दुसरा आकडा आहे प्रथिने. ब गटातील योग्य जोडी आहे कडधान्ये. अ गट प्रश्न 3 आहे जीवनसत्वे. उत्तर आहे धान्याचा कोंडा. 4. खनिजे. योग्य जोडी आहे लोह. 5. पिष्टमय पदार्थ. योग्य उत्तर आणि जोडी आहे ज्वारी. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या जोड्या जुळवायच्या आहेत. धन्यवाद.